नमस्कार. सध्या आपण कोल्हापूरवरून पुणे बाजूला जाणाऱ्या या कराडच्या उड्डाण पुलावर आहे आणि या उड्डाण पुलाच्या मागच्या बाजून घेतलेले ही क्षणचित्र आहेत. खरं तर नांदलापूरच्या बाजूनं हे काही कामसुद्धा अपूर्ण आहे दिसतंय खरं तर. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आज चाचणी जरी होत असली तरी या पुलाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं अनेक कामंसुद्धा महत्त्वाची अजून होणं बाकी आहे. खरं तर गेली अनेक वर्ष कराडकरांच्या प्रतीक्षेत असलेला हा पुलाची चाचणी म्हणजेच टू व्हीलर आणि फोर व्हीलर जे लाईट व्हेकल आहेत त्या सुरू होणार आहेत. आता सध्या आपण अर्धा किलोमीटरपर्यंत आलो आहे, म्हणजे कोल्हापूरच्या बाजून आलो आहे. कोल्हापूरच्या बाजूनं अर्धा किलोमीटरपर्यंत आपण आलो आहे. सध्या नांदलापूर म्हणजे मलकापूर आणि नांदलापूरच्या मधल्या बाजूच्या पोझिशनमध्ये आपण आहे. मी मागच्या गाडीमधून मागच्या बाजूनं हा व्हिडिओ तयार करतो आहे प्रेक्षकांच्या. NP फिशपर्यंत सध्या आपण या बाजूनं आपण आलेलो आहे. डीमार्टच्या आसपास असलेला हा रोड आणि जवळजवळ 3.5 किलोमीटरचा हा असलेला हा जो रस्ता आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो आहे. खरं तर अजूनही कामं अपूर्णच आहेत. यामुळं किमान 1 महिना तरी हा पूर्ण काम व्हायला जातील. या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण डीमार्टच्या आसपास कराडमधील हा उड्डाण पूल पेट्रोल पंपाच्या जवळ म्हणजे साधारणतः 1 किलोमीटर अंतरात पास केलेला आहे. डीमार्ट उजव्या बाजूला तुम्हाला दिसतं, हा बोर्ड दिसतो बघा डीमार्टचा, आणि डीमार्टच्या पर्यंत आपण आलो आहे. हा इकडचा बाजू आपण पाहत आहे आणि इतकाच सुंदर असलेला हा नवीन उड्डाण पूल दिसायला सुद्धा छान दिसते. मात्र अनेक अजून कामं बाकी आहेत. खरं तर या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या परिसरापर्यंत आपण आता आलेलो आहे. म्हणजे साधारणतः 1.5 किलोमीटर पण टप्पा पार केलेला आहे आत्तापर्यंत. ही अपूर्ण असलेली कामं पूर्ण होताना दिसत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर ते या उड्डाण पुलामुळं ट्रॅफिक मात्र कमी होणार आहे. हॉटेल सफायरपर्यंत आपण आलेलो आहे. म्हणजे मलकापूर आणि कराड शहराच्या मध्यपर्यंत हा आपण पोचलेला आहे. 2 किलोमीटरचा हा आत्तापर्यंतचा टप्पा हा पूर्ण झालेला आपला. अजून 1.5 किलोमीटर बाकी आहे. आणि या ठिकाणी असलेला हा जो नवीन उड्डाण पूलमध्ये या ठिकाणी अजून लाईटची कामं बाकी आहेत. लाईटची सोय अजून या ठिकाणी केलेली दिसत नाही. पेंटिंगचं काम सध्या सुरू आहे. कोल्हापूर नाक्याजवळ महाजन हॉस्पिटलच्या जवळ आपण पोचलो, म्हणजे संगम हॉटेलपर्यंत पोचलो आपण. हे संगम हॉटेल नवीनचं हे बिल्डिंग. आणि आता जवळजवळ 3 किलोमीटरचा हा आत्तापर्यंत पूर्ण झालेला आहे. अर्धा किलोमीटर अजून बाकी आहे. मुख्य कमान यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वारापर्यंत आपण पोचलो आहे. हा टर्न आहे आणि हा या ठिकाणी हॉटेल पंकजपर्यंत आपण सध्या हा टप्पा पूर्ण गेला. म्हणजे 3.5 किलोमीटरचा हा टप्पा तुम्ही पाहिला. सध्याची काय परिस्थिती आहे पाहिलेली आहे.